दीप शिस्ते आपले शूज काढ आणि गार्डन मध्ये आई ग आई 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 ग आई ग झोप बघतोय रे काय करतोयस काय करतोयस अरे तुला आधाराची गरज आहे म्हणून हळू तुझी काय अवस्था करून घेतली स्वतःची तू घरच्यांना काय वाटेल तुझ्या इथे बघ हे बघ काय वाटेल काळजीपोटी ना माणसांचा जीव जातो की घरातनं बाहेर गेलेला माणूस दारू पिऊन घरात येईल की नाही याची भीती असते माणसाला आणि तुझं काय चाललंय काय रे तुझी आत्या आहे लक्ष दे तुझी आत्या तुझ्यावर केवढं प्रेम करते माहितीये ना दारू पिताना कधी तिचा विचार केलास का तिला काय वाटेल लहानाचं मोठं झालंस ना तिच्या समोर हा कधी विचार केलास का तिला काय वाटेल याचा आणि तुला काय वाटतं रे इथे बघ तुला काय वाटतं हा तुझ्या या अशा वागण्यामुळे पुरुषोत्तम काकांच्या मनातून जागा निर्माण करू शकशील म्हणून ते तुझा तिरस्कार करतात ते काय जगातला कुठलाही माणूस तुझा तिरस्कारच करेल ती बडबड करते रे माझी माय जरा गप बसशील का हा आई शपथ आजपर्यंत एकाने एवढी बडबड करून येणारा दीपचा नशा उतरवला नव्हता तू बाय हॅट्सऑफ आहे तुला हॅट्सऑफ आहे जा ना आता माझं तोंड तू कुठे निघाली का एवढ्या रात्रीची तुला काय करायचंय तुझ्यासारखी दारू ढोसायला नाही चालली मी मला काम आहेत म्हणून जाते आधी जायचं ना आधी जायचं होतं एवढा वेळ इथे उभं राहून माझ्या समोर जे काय बडबड 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 केली माझी सगळी उतरवली आधीच गेली असती तर जरा बरं झालं नसतं का आता मस्त तुला आधाराची गरज होती मला आधाराची गरज नाहीये येते का डोक्यात आधाराची गरज नाहीये मी येतो तुझ्यासोबत एक मिनिट काय गरज नाहीये मी जाईन तुला माहिती आहे का तिकडे तू रिक्षा काढते तिकडे इथून थोडं पुढे गेलं ना राईटला तिथे सगळे काय दारुडे असते तिकडे कायला हसायला कायला कोण बोलतोय बघा नाही ते स्वतः दारू पिऊन आलेला मुलगा मला दुसऱ्या दारुड्यांची भीती घालतोय अगं एक ते दारुडे मी वेगळं आहे ग मी फक्त दारू पितो ते तुला माहिती आहे ते दारुडे त्यांना काय ते प्यायल्यावर सुचत नाही त्यांना दारुडा हा दारुडा असतो त्यात वेगळे प्रकार असतात हे मला माहित नव्हतं हे बघ आधी ना स्वतः धड उभं राहायला शिक मग दुसऱ्यांना आधार देण्याच्या गोष्टी कर चल मी उभा आहे आता एक काम कर मी येतो तुझ्यासोबत तू मला तिथून जर कुठे गेली ए ए ए हे ना सगळं स्वतःच डोकं अशी नाही हिच्या मागे जावं लागेल ऑटो बुक करतो नको बाहेर मिळेल चल पटकन कीर्ती किती वेळ तुला अजून अभ्यासाला झोपायचंय ना थोडा वेळ अगं बाई आत्ता कोण आलं ज्योती तू आत्ता यावेळी अगं या वेळेला म्हणजे काय झालं सगळं तिकडं ठीक आहे ना बाळा आई अगं सगळं ठीक आहे तिकडे मी माझं काम होतं ना म्हणून आले तू मला आत तर घे दारातच उभं कर आता हा आल्यामुळे माझी सगळी कामं अडकणार आहेत तू काय करतो इथे ती हिची रिक्षा बाहेर उभी होती ना मी बघितलं आता म्हणून आलो मी म्हणली आली असेल ना खोटं बोलू नकोस मी बाहेर पडताना तू मला बघितलंयस अगं असं कसं तुम्ही दोघे सारखे लहान मुलांसारखं काय भांडत असता रे ज्योती ही काय पद्धत झाली का त्यांच्याशी बोलायची आई तू थांब जरा तुम्ही आत या ना चहा ठेवते तुमच्यासाठी या चहा वगैरे काही नको त्याला अगं आजी काय करते जो तुम्ही बसा ना पाणी आणते कीर्ती इकडे बाहेर बसतो ना
मी काय म्हणते, तुम्ही आत येऊन बसा ना. असं बाहेर नाही बरं दिसत ना. या ना, आत या. नाही ठीक आहे बाहेर सवय. अहो तसं नाही, प्रीतीचे धाकटे धीर आहात. तुम्ही असं बाहेर बसलात तर आम्हालाच कसं तरी वाटेल. या, आत येऊन बसा. किती छान वारा सुटलाय ना बाहेर. आज अरे बाहेर मस्त वाटत छान. तुम्ही मी ठीक आहे, बस टेन्शन नका घेऊ. एक विचारू का तुम्हाला? हो हो. म्हणजे तुमच्या घरी सगळं ठीक आहे ना? काही झालं नाहीये ना? नाही म्हणजे कशाबद्दल बोलताय तुम्ही? अहो तसं नाही, म्हणजे ज्योती अशी अचानक एवढ्या रात्री घरी आली आणि काही सांगतही नाहीये ना, म्हणून म्हटलं व्यवस्थित आहे ना सगळं? जरा वेगळंच केमिकल आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना ज्योती कशी आहे. कधी काय बोलते का अशी? मला एवढं आपलं रात्री अपरात्री निघाली ती म्हणून एकटं जाऊन मी आपलं. नाही, खरं आहे तुमचं. आमची ज्योती ना 4 चौघींसारखी नाहीये. धाडसी आहे ती. तिला सतत काहीतरी वेगळं करायचं असतं, म्हणूनच जरा काळजी वाटते तिची. मी काय म्हणते, तुम्ही इथे बसा. मी तिला आज सांगून येते की तुम्ही इथे बसलायत म्हणून. नाही नको, कशाला सांगताय. मी निघतो. नाही नाही, तुम्ही बसा. मी आलेच. हा, आलेच. ज्योती, ज्योती, अगं काय करतेस? मी ते आपलं काही पाहिजे का तुला? नाही आई, मी ते माझ्या गोष्टी मला हव्या होत्या म्हणून ते. काय मग आज कसं काय तुम्ही इकडे आलात? म्हणजे रस्ता चुकलात का, की मॅप चुकला? नाही, मला वाटतंय GPS लोकेशन चुकलं असेल, राईट? फॅक्टरी प्रोडक्शनच असं आहे का? म्हणजे सावेकरांच्या सगळ्या मुली अशा अतरंगीच आहे का? ती ज्योती कशी, प्रीती वहिनी कशी, तू अशी, जरा भीती वाटते.